यस राम मंडली, यस राम राम मंडली. दुर्ला उर्वत सनी शेगडे हाय हाय एन्जॉय. राम राम मंडली. आज आपण जाणार होते घोरडेश्वर डोंगर आहे आणि तिथे मंदिर आहे, प्राचीनकालीन लेण्या आहेत. तर ते आज आपण बघा निघालो आहेत. सकाळी वाजले आहेत 6:15. अजून 2 पार्टनर आहेत, ते पुढे बाईकवर येणार आहेत आणि आम्ही दोघेजण सायकलवर. हा कंटिन्यू गुड. एक सायकलिंग आणि ट्रॅकिंग अशा 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. सायकलिंग 16 किलोमीटर पण होईल आणि परत तिथून ट्रॅकिंगसाठी 1 तास. अकॅडमी निगडी पुणे. तर ही अशी मुलं आहेत. आर्मीमध्ये जायची माझी खूप इच्छा होती, जाम इच्छा होती रे. तिकडे वाट लागली, सिलेक्शन काय झाला नाही आपला. बॅड लक. टॅलेंटास बाईक इंडिया लिमिटेड जिंदाबाद. सगळे सायकलिस्ट चहा पिताना आणि त्याच्या पुढचा प्रवास असेल त्यांचा आपला काय माहीत नाही, पण आपला तर आहे घोरडेश्वर. गरम गरम चहा रोल. तर आता आम्ही इथं निघतोय. भरपूर सायकलिस्ट इथं आहेत. चल हां निघत. ओके चलो. पार्किंग स्टँड इकडे. तर सोबतच्या जस्ट 1.5 किलोमीटर अंतरावर असेल. आता शिंदे आणि पार्टनर आले आहेत. आता आम्ही थोड्याच वेळात आमची ट्रॅकिंग चालू आहेत. गाडी पार्क करून घ्या. तर अशा आमच्या गाड्या पार्क झाल्यात मस्तपैकी. एका पॅशन आहे, साहेबांचे पॅशन आहे, तिला पार्क केलं म्हणजे लॉक करून टाकले आहेत सायकली. कोण न्यायचं काय टेन्शन नाही, चोरी बिरी काय नाही आणि पे पार्किंग असल्यावर काय टेन्शन नाही. घोरडेश्वरच्या पायथ्याशी आहो आणि इथून आमची ह्या साईडून ट्रॅकिंग चालू होईल. याला 2 रस्ते आहेत. एक तर हा ट्रॅकिंगसाठी आणि दुसरा पायऱ्यावरून जाऊ शकता. इथे आता तुम्हाला दिसते का माहीत आहे. ओके तिथे गेट आहे, तिथून एंट्री करून तुम्हाला जवळ 350 पायऱ्यावरती चढायच्या आहेत. तर आम्ही ट्रॅकिंग करत इथून वरती जाणार आहोत. असा वरती गेलो नंतर तिकडं दर्शन होईल. आपला शिवलिंग आहे वरती, मस्तपैकी लेण्या आहे थोड्याशा, ते बघूच. तर ह्या पार्किंग आणि आता तुम्हाला जस्ट आमची ओळख करून देते कोण कोण आहे तिथं. नेहमीचा पार्टनर सनी शेगडे गुड मॉर्निंग. नंतर दत्तात्रय शिंदे म्हणजे आमचे सरकार. नंतर अमोल पाटील यांचे हे फ्रेंड आहेत. तर आता आमचा ट्रेकिंग चालू होईल दरम्यान. तर निघायचं का मग? यस राम मंडली, यस राम राम मंडली. चला निघू आता आपण इथनं. मोर्या. दत्तात्रय शिंदे यांनी दांडमार्गे रस्ता काढलाय. बघा बघा कशी फिरतात आयला. दांडमध्ये रस्ता आहे ट्रॅकिंगसाठी. तर असे पुढे जाताना सनी शेगडे घुसताना यस आणि त्याच्यानंतर घाशे घुसताना मधना दरम्यान शिंदेच्या कृपेने घाशे पहिल्यांदा ट्रॅकिंगसाठी आलेत आणि पुढे चालतात अमोल सेठ IT इंजिनियर शिंदे आणि घाशे आणि मागे सनी. तर अशा प्रकारे प्रवास आमचा चालू झाला आहे. तिथं पार्किंग आहे, तिथून चालत वरती 1 टप्पा पार केला आहे. वरती थोडा असं सपाट आहे आणि थोडीशी रेस्ट घेतलं 5-1 मिनटं. परत वरती आपलं असंच वरती जायचं आहे त्या डोंगरापाशी. आणि वरती भरपूर माणसं आहेत इथं, सगळी ट्रॅकिंगसाठी येतात. दत्तात्रय शिंदे काय बोलणार, काय सांगणार काय? राम राम मंडली, राम राम मंडली. फक्त अमोल IT इंजिनियर एकदम छान घोरडेश्वर फिरण्यासाठी 1 डे ट्रिप. ओके. आणि जरा रिलॅक्स कामापासून सॅटर्डे संडे टाइम भेटेल तर या नक्कीच. ओके माइंड फ्रेश होते आपला, मजा येते थोडी. सनी शेगडे तुम्ही काय? मी एक सजेस्ट करू शकतो फक्त, काय ज्यांना असं लेझीपणा आलाय ओके किंवा थोडं फॅटी झाले त्यांनी ना खरंच यावं इकडे. यावं म्हणजे थोडं रिलॅक्स वाटेल आणि ब्रीथिंग पण वाढेल चांगली. ओके खूप चांगलं वाटेल. ओके एवढं सांगण्याचं. सनी शेगडेने आपले 2 शब्द सांगितलेत. तर तुम्हाला मजा करायची असेल, टाइमपास करायचा तर या नक्की. आम्ही तर पोचलो इथेच, अजून पुढे वरती जायचं आहे. चलो. सिंगर आले आहेत दरम्यान इथे ट्रॅकिंग करत करत. हे का आता गाणं बोला काय?
अचानक बोल. अभी हमारा चल ओके 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 मी डायरेक्ट लाईव्ह ओके त्यांना डायरेक्ट मी घेतलं त्यामुळे ते जरा तयारीत नव्हते. तर चला आम्ही जातो पुढे. ते थोडे रेस्ट करतात बघा. म्हणजे लोक कशासाठी येतात रिलॅक्स व्हायला, गाणी विणी वाजवायला येतात. मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे. गारगार सगळं वातावरण आणि त्यात आम्ही गरम झालेलो आहेत. अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि इथून आता परत आमचा रस्ता चालू होईल वरती जायचा. खजुराचं झाड आहे का नाही काय. बघ छोट्या मुली पण मस्तपैकी ट्रॅकिंगसाठी येतात, एन्जॉय करतात. ओ माय गॉड यात दुर्लावरुवात सनी शेगडे वरती आलेलो आहे. ओके फायनली सनी शेगडे मजा करत एन्जॉय करत. आणि अमोल शेट आहे ना, म्हणजे ट्रॅकिंगची बरेच सवय आहे म्हणजे ते कंटिन्युअसली येतात आणि त्यांच्यामुळंच आज आम्ही इथे आणि शिंदे सावकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथपर्यंत आता आलो आहे. ते असंच पुढे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे असंच सरळ जाऊ. नंतर वरती आल्यावर आपल्याला असा एक रस्ता दिसेल, म्हणजे माती टाकलेली आहे. ही समाजसेवा केलेली आहे लोकांनी, म्हणजे लोकांना जाण्यासाठी थोडासा रस्ता असा यासाठी माती त्यांनी टाकलेली आहे. हाय फ्रेंड. ओके तर सकाळी गाणी वाजवत मस्तपैकी मजा घेत, गारगार वातावरण. की अमोल शेठ आहेत, हे मोठे युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. हे अमोल शेठ सध्या अभ्यासात लय हुशार आहेत. आमचा म्हणजे काय डोक्याचा भुगा होईल, गोल्ड मेडलिस्ट बोलावला आहे. इथं IIT आम्ही कसं तरी पास झालो आहे. आपण ज्या डोंगरावरून आलो लेफ्ट साईडवरून वरती आलो, वर आल्यावर असा एक मस्त छानसा फ्लॅग म्हणजे भगवा झेंडा आपला. आणि तुम्ही बघत असाल प्रत्येक झाडाखाली एक छोटीशी बॉटल आहे आणि छानसं प्लांटेशन केलेलं आहे. म्हणजे हा डाव्या बाजूने आपण वर आल्यानंतर वरती झाडं लावली आणि छानसं प्लांटेशन केलेलं आहे. प्रत्येक झाडाखाली 2 बॉटल दिसत होते. नाव काय? देवीदास बत्तरवा. देवीदास बत्तर. तुमचं? कालिदास सूर्यवंशी. ओके. तर वर आता आले तेव्हा ह्यांना मी बघितलं पाणी मारताना. तर तुम्ही कधी येता पाणी द्यायला झाडा? शनिवार रविवार. ओके. तर हे दर शनिवार रविवार वरती येऊन पाणी या झाडांत येतात. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असतं. त्याच्यानंतर खाली अजून परत 2 हौद आहेत. साधारणतः 50,000 लिटर पाणी देतात, 1 लाख लिटर पाणी आणि ते 12 महिने पाणी असतं. त्याच्यानंतर आम्ही आमचा एक 30 जणांचा ग्रुप आहे बजाज ऑटोचा. बजाज ऑटोचा तुमचा ग्रुप आहे का? 30 जणांचा ग्रुप आहे. प्रत्येक शनिवारी रविवारी आम्ही येतो. ओके. आणि सगळे कॅन खालून पाणी आणून सगळ्या झाडांना आम्ही जवळजवळ पाणी कशाने घेऊन येतात तुम्ही वरती? सगळे कॅन आणलेत आम्ही. कॅन असतात सगळ्या झाडांचं. अच्छा, मग 30 जण तुम्ही आलेले आहेत सगळे इकडे? हा, आता लॉकडाऊन मुळे थोडं कमी झालेलं आहे, परंतु मागच्या 3 वर्षापासून 30 जण येतो आम्ही. 30 जण आणि सगळे ड्रम भरून खालून खालच्या अंदाजात पाणी आणतो सगळ्या झाडांना टाकतो. जवळजवळ 300 ते 400 झाड झालेले आहेत. ओके ओके चांगलं आहे. क्लॅप. ओके. तर बघत असाल तुम्ही लोक अशी समाजसेवा करतात, मस्त की झाडं लावतात, झाडे जगवा झाडे वाढवा असं तुम्ही म्हणताय. तर हे करतात. धन्यवाद तुम्हाला भेटल्यानंतर. ओके थँक्यू. तुम्ही कॅन बघत असाल पाणी मारून इथे कॅन रिकामी इथे ठेवून देतात आणि अशा प्रकारे प्लांटेशन करतात. निसर्गप्रेमी बरेच जण आहेत. तर ज्यांना आवड असेल त्यांनी एक कॅन खालून घेऊन या आणि वरती पाणी तुम्ही देऊ शकता, पाणी घालू शकता झाडांना. हा एक रस्ता आहे, म्हणजे एकूण 3 रस्ते झाले वरती याला. आम्ही ज्या रस्त्याने आलो तो एक रस्ता आणि हा एक वरती एक माणसं येतात वरती ट्रॅकिंग करत, म्हणजे ह्याच्या बॅक साईडून, या डोंगराच्या बॅक साईडून घोडेश्वरच्या. आणि वर आल्यावर असे फोटोशूट करतात लोक, बसलेत आराम करतात, लोक काही पाणी घालतात. बघा लोक केवढी चालत तिकडून येतात. पार एक 3-1 किलोमीटरचं अंतर असेल, म्हणजे डोंगराच्या बॅक साईडून. आणि ही एवढं आता इकडून आलेत आणि चाललेत घरी त्यांच्या. तर लहान लहान मुलं पण आहेत. तर तुम्ही येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता विथ फॅमिलीसोबत.
इकडे स्टेडियम आहे, गोंजा स्टेडियम. इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस होतात तिकडे. आणि तिकडून नॅशनल हायवे गेलेला आहे, बेंगलोर हायवे, मुंबई बेंगलोर हायवे. तर बॅक साईडला असा सीन आहे तुम्हाला. आणि फ्रंट साईडच्या आंबाळा. आत्ता आपण उजव्या साईडला जाणार आहोत, शिवलिंग बघणार आहोत. आणि पुढचा व्ह्यू बघा. लोक कशी मजा करतात. वरती आले छोटी छोटी मुलं एन्जॉय करत, आणि वरती काईट पतंग उडवताना मस्तपैकी मजा करताना. चलो. आणि आता आपण बॅक साईड बघून आलो. आता आपण जाणार आहोत त्या उजव्या साईडला. चला मग जाऊया उजव्या साईडला चालत चालत. आमचे मंडळी पुढे गेले तर आपण आता जाऊया. चलो. हां, हा पाणी पिण्यायोग्य नाही, पण झाडांना तुम्ही घालू शकता. इथून घेऊन जायचं या डब्यातून. आणि तिकडे प्लांटेशन केले आहे, त्या झाडांना तुम्ही पाणी घालून तुम्ही निसर्गप्रेमी होऊ शकता. तर हा असा एक डोह मस्तपैकी खड्डा आणि त्यात पाणी. अमोल शेठ यांचे मित्र भेटले आहेत. त्यांचं नाव काय तुमचं? रवींद्र काळे. रवींद्र काळे. आहे मिस्टर अतुल काळे. असे हा बघा किती लहान मुलगा आहे बघा, मजा करत वरती आलेला आहे. येस. तुझं नाव काय? अर्णव हद्दा बाबू. ओके. राधिका आणि क्रिशा. ओकेच. बघा केवढ्या छोट्या छोट्या मुली आहेत. तर नक्की या तुम्ही आणि एन्जॉय करा. गुड गुड. ओके. हाय हाय. एन्जॉय. जाम मजा करताना भारी वाटला. चलो. बघून झाल्यानंतर आपण इथून थोडा खाली उतरायला लागेल. आणि खाली उतरत आपल्याला त्या मंदिराकडे जायचं आहे रस्ता. आमचा एक चौथा पार्टनर आलेला आहे, शैलेश भेंडखले. ते जरा थोडा उशीर झाला, त्याला थंडीमुळे जरा लवकर उठला नाही. आणि आमची वाट बघत बघत वरती आणून थांबलेला आहे. चला मग निघायचं काय? चला चला. बोलला. इथून उतरलो खाली. आणि आता परत म्हणजे माझ्या डाव्या साईडून पुढे मंदिर आहे एक छोटंसं, विठ्ठल रुक्मिणीचा. तसं पुढे आल्यानंतर तुम्हाला असा दगडांचा कोरीका म्हणजे परब्रह्म तत्व नारायण यत् किंचित जगत् सर्व दृश्यते नान्ते सुशीर्षं सूक्ष्मं तस्मिन् सर्व प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानन्दी विश्वापि विभवं तस्य शिखायामध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिव स हरि स इंद्र स अक्षर परमस्वराट पृथगं उद्भरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः. ओम शांती शांती शांती. आता आमचं इथून दर्शन. आता आम्ही पुढे जाणार आहोत शिवलिंगाच्या इथं. तिथे दर्शन घेऊ मस्त. रोडने आपण बाहेर येऊन आता ह्या बाजूला रेलिंग आहे सगळ्या. म्हणजे जेव्हा महाशिवरात्री असते तेव्हा इथे 4 ते 5 लाख लोक इथे दर्शनासाठी येतात असं मी बघितलेलं आहे आणि थोडं वाचलेलं आहे. तर दरम्यान आपण त्या शिवलिंगच्या इकडे जाणार आहोत. हे रेलिंग कशासाठी? दर्शनासाठी आहेत, म्हणजे इन आणि आऊट यासाठी आहेत. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू मिळेल. मग इथंच लोकांनी कचरा टाकलेली पाणी आहे, पण इथून पाणीचा वापर करत असेल. चप्पल पुढे इथं काढा आणि आतमध्ये दर्शनासाठी जावा. तुम्ही 2 दरवाजा बघत असाल, एक इन आणि एक आउटसाठी. म्हणजे जेव्हा दर्शनासाठी गर्दी खूप होते त्यासाठी हे दरवाजा आहेत. आणि त्याच्या आतून आपण जातो. एक दरवाजा बंद आहे.
वाचलं आहे की पांडवकालीन मंदिर आहे आणि जे दगडामध्ये पूर्ण बांधकाम म्हणजे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि ते आतमध्ये शिवलिंग आता आपण जस्ट दर्शन घेतलं. आणि असं म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही दरवाजातून आतमध्ये येता तेव्हा संध्याकाळचं सूर्यास्ताचा समोरचा जे सूर्याचा प्रकाश आहे कंप्लीट त्या शिवलिंगावर पडते. बाहेरच छोटंसं मंदिर. मंदिराच्या पुढे थोडे चालात तर तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसेल. ह्या पाण्याच्या टाकीमध्ये 50,000 लिटर पाणी राहतो असं इथले सांगतात आणि तेवढं असू शकते कारण आतमध्ये आहे ना खूप खोल दिसते मला आणि लांब अंधारात तुम्हाला दिसत नाही. आतमध्ये कॉईन टाकले पण प्लॅनिंग बघा कशी केलेली आहे. वरचा जो पाणी आहे पावसाळी पाणी हा जो आहे तो पूर्ण पावसाळी पाणी असेल आणि अजून एक टाकी आहे तिकडे म्हणजे तिथे पण 50,000 लिटर पाणी राहतात आतमध्ये. त्या पाण्याच्या टाकीच्या पुढे आपण थोडंसं जाऊया आणि तिकडे काय आहे बघूया. हे जे कोरीव काम प्राचीन काळातलं आहे सगळं किल्ला जसं तुम्ही आता रूम बघितले तिथे लोक झोपत असेल वगैरे. बघा माझं पण कॅट कुठं आले वरपर्यंत आले ट्रॅकिंग करत बिचारी. मॅव आता सगळं बघून झालंय. आपण डाव्या साईडचे वरती आलो. आता उजव्या साईडून आम्ही खाली उतरणार. जसं मी तुम्हाला म्हटले दाखवले की पायऱ्या आहेत वरती यायला. 2-3 बाजू आहेत या डोंगराला वर यायला पण आपण दुसऱ्या बाजूने आता खाली उतरू. आमच्या हे दरम्यान सगळं बघून झालेलं आपलं. चलो आता आज ट्रिप केलेली आहे आमची ओके मध्ये आणि दुर्ला उर्वत घाशेने. चलो आपण वरती चढलो आणि या बाजूने खाली उतरत आता आम्ही या रोडने आता खाली जाणार आहोत. मंदिर शैलेश यांनी दांडमारे काढले आहे. ट्रॅकिंग करत तो खाली उतरत आहे आणि आम्ही पायऱ्यांनी खाली उतरतोय. पायऱ्याने अजून खाली येत असताना अजून लोक मिळाले आम्हाला भेटली सोशल वर्क करताना मस्तपैकी. बघा यांचा मोठा ग्रुप आहे आणि त्या झाडा झोडपात पण गेले आहेत. तर गुड चांगले कामं करतात. ओके समाजसेवा करतात मस्तपैकी. गुड करताय चांगला करताय असंच करत राहा. काका मिळाले आणि त्या काकांचा एक स्टॉल इथे बसलेत. तर कोणाला पाहिजे असं शेंगदाणे काकडी मस्तपैकी आणलेले आहेत तर घ्या आणि मजा करा खावा बिवा. इथं आपण खातो वडापाव हे ते इथं नॅचरल गोष्टी खायला मिळतात. काकडी शेंगदाणे त्याच्यामुळे आपले शरीरातील काय म्हणतात प्रतिकार शक्ती वाढते. सर्व गोष्टी बरोबर आहे. स्टॅमिना वाढतो. सर्व गोष्टी वाढतात. नॅचरल गोष्टी आपण टाळतो. आम्हाला वडापाव समोसा आणि पाव खाऊन दिवस चालत. शैल्या काय बोलतात खाली बघा ते काय खाली हा वर्कआउट करत आले. आता काकडी मस्त वेळ खाऊ आणि मजा घेऊ काकडीची. काकडे खात बसलो पण खाली परत एकदा वर्कआउट करताना मस्त वेगळे चालताना घाम बोट आहे. हे तर उड्या मारत आलं 245 इथपर्यंत. हा यापर्यंत 245 आणि वरच्या त्या दुसऱ्या पायऱ्या आहेत 380 टोटल पायऱ्या आहेत अंदाजे. हा जो हायवे दिसतोय तो मुंबई पुणे आहे. हा जो ठिकाण आहे पुण्यापासून एक 25 ते 28 किलोमीटरपर्यंत आहे. 28 किलोमीटर आहे. तर नक्की या आणि भेट द्या. विथ फॅमिली आली तरी चालेल तुम्ही आणि काय टेन्शन घेऊ नका. एकदम सावकाश जायचा. ट्रॅकिंग करत पाहिजे ट्रॅकिंग नाही तर पायरीने पाहिजे तर पायरीने जाऊ शकता तुम्ही. असे 2-3 रस्ते आहेत या डोंगरावर जायला आणि जवळच सोमटणे फाटा टोल नाका तिथून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर डोंगर तुम्हाला दिसेलच वरती. आणि आता आपण आज उतरत आहोत आणि जवळजवळ उतरलोयच आणि आपले अमोल शेठ शीर्षासन करत आहेत. प्रयत्न करतात नंदीच्या बाजूलाच. अरे यस सक्सेस. यस 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 गुड 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 गुड. एक नंबर शीर्षासन करतात बघा. जर कोणाला आवड असेल तर अमोल यांना कॉन्टॅक्ट करा. भाषेवरना परफेक्ट किल्ला आहे. ओकेच. तर आपला जवळजवळ ट्रॅकिंगचा आणि पायऱ्यांचा झालेले कंप्लीट आणि आपण इथून आता खाली उतरत आहोत. भारी वाटला.
आता पार्किंगजवळ जाऊ आणि गाड्या घेऊन आपल्या सरळ निघू पिंपरीला. आता आपण पोचलो आहे त्या आपल्या पार्किंगजवळ. आहेत सायकल आहेत, हेल्मेट आहे, सगळं आहे आणि असे हे आम्ही आलेलो सगळे. आणि चला मग बाय 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 बाय. दोघे बाईकवर गेलेत आणि आम्ही सायकलवर. चलो बाय. दरम्यान सनी सेकडीनं परत बाईक गेला आहे आणि तो लेफ्ट मारून शेरगावला जाईल आणि आपण स्ट्रेट पिंपरीला जाऊ. थोड्याच मीटरवर आहे. आजचा प्रवास आमचा 33 किलोमीटर झाला आणि 33 किलोमीटरमधला 31 किलोमीटर आमचं सायकलिंग झाली आणि 3 ते 4 किलोमीटर आमची ट्रॅकिंग झाली. तर मजा आली. आज सायकलिंग केली, ट्रॅकिंग केली, दोन्ही गोष्टी केल्या सोबत, सायकल आणि 3 फ्रेंड. तर अशा प्रकारे आमचा प्रवास आजचा झालेला आहे. तर अशाच व्हिडिओ देत राहील घासे कंटिन्यूस घासे व्लॉगवर. तर नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की.